प्रेम भावे ज्यांचा आवडता देव ज्यांचा ज्यांचा मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर. प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू. कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये. आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध. आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर.
पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणाश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो कालकौतूहल, नमो चक्रचालका गोपाळ, नमो विश्वप्रतिपाला प्रभंजना, नमो शिव शिवेशा, नमो शिवादि विश्वेशा, नमो रूप अष्टादिशा व्यापका नारायण, नमो सकल गर्भोद्भवा, नमो चित्तचालका भावा, नमो विष्णुमूर्ति देवादिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरण संतासिया, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमो दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचे अद्यदेवत असलेल्या पंढरायाला तुकोबारायाने प्रथम नमन सांगितले आहे ते करून दुसरे चरण संताचिया. दुसरं नमन ज्ञानोबरायांना, तुकोबारायांना, सद्गुरुदादांना. दुसरं नमन जे आहे ते करून आजची जी सेवा आहे ती सद्गुरुदादांची होय. दादासाहेबांच्या सेवेस आपण आणखी आरंभ करू. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या पुस्तक सेवेकरता घेतलेल्या अभंगातून महात्म्याच्या काही लक्षणाधिकाच्या संबंधामध्ये विचार सर्व साधकांच्या समोर, सर्व श्रोता वर्गांच्या समोर असं आणि नसणार व्यक्त करतायत. इंगित असलेला विचार एवढाच आहे की येनकेन पद्धतीने आणखी नसणार जगाला महात्मा कळावा, संत कळावेत, भक्त कसा आहे आणखी नसणार हे कळावं म्हणून. का तर तुकोबारांनी एका ठिकाणी स्वतः इच्छा व्यक्त केली की बाबा मला संतांची सेवा करायची आहे, तर त्या संत सेवेकरता लागणारी सामुग्री काय आहे हे मला सांगा म्हणून परमात्मा पंढरीनाथाला तुकोबाराय विचारतायत. इतरांना बोलत नाही तुकोबाराय, बरं का. इतरांच्या संबंधामध्ये अनेक नसणारा प्रश्नही करत नाही. तुकोबारायांचे जे काही बोलणं आहे, जे काही प्रश्न जे आहे ते सर्वतोपरी परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधामध्ये. का तर जगामध्ये त्याच्या व्यतिरिक्त अनेक नसणार दुसऱ्या कोणाचं अस्तित्व तुकोबाराय मानतच नाहीत. का तर जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, ही अनेक नसणारी तुकोबारायांची काय आहे विचार आहे, बर का. किंबहुना तुकोबाराय दुसऱ्याही एका ठिकाणी बोलून जातात, बर का. भूती देव म्हणून भेटतो याचना, नाही ही भावना नरनारी, बर का. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अनेक नसणारा परमात्मा पंढरीनाथाचं परब्रह्माचं वास्तव्य आहे म्हणून मी सर्वांच्या अनेक नसणारा, बरं का, सर्वांच्या संबंधामध्ये बोलतो, सगळ्यांचे अनेक नसणार मी व्यवहार करतो. अन्यथा माझा व्यवहार कधीच संपून गेलेला आहे. मी व्यवहारही अनेक नसणारा कुणाशी करत नाही, बरं का. का तर विषय असा, ज्याला व्यवहार करण्याचा विचार आहे तो परमार्थामध्ये कधीही अनेक नसणारा प्रवृत्त होऊ शकत नाही, बरं का. परमार्थामध्ये कधीही प्रवृत्त होऊ शकत नाही. म्हणून तुकोबारायांचं म्हणणं आहे, बरं का, मी कसं व्यवहार करतो माहित आहे. तुकोबाराय सांगतात
जीवी जळात पद्मपत्र मग मी भारी असेल वर्तत मग मी भारी असेल देवी जळात मग मी व्यवहारी असेन वर्तत जीवी जळात पद्मपत्र. बरं का तुकोबरा सांगतात की बाबा अनेक नसणारा माझा व्यवहार म्हणजे अनेक नसणारा कसा आहे. मी लोकांशी बोलतो चालतो किंबहुना संसार अधिक सुद्धा अनेक नसणारा करतो. घरातल्या लेकरा बाळांशी पत्नीशी बरं का सगळ्या विचारांची अनेक नसणारा मी जे काय व्यवहार जे सांभाळलेला आहे बरं का ते कशा संबंधाने कशा कशा प्रकारे मी सांभाळलेला आहे माहित आहे का. तुकोबरा त्याला त्याच्याकरता अनेक नसणारा उदाहरण देऊन सांगतात की कमळपुष्प जे आहे बरं का म्हणजे कमळाचं फूल जे आहे ते कमळाचं फूल अनेक नसणारा कधीही स्वच्छ पाण्यामध्ये येत नाही. बरं का स्वच्छ पाण्यामध्ये कधी येत नाही. त्याला चिखलातच असं अनेक नसणारा त्याचा जन्म आहे कमळाचा फुलाचा. बरं का आता वास्तवामध्ये कमळामध्ये दोन प्रकारचे कमळ फुलांचे अनेक नसणारे विचार आपल्याला ग्रंथाच्या संबंधामध्ये किंवा व्यवहाराच्या संबंधामध्ये सुद्धा पाहायला सापडतो. काही कमळ जे आहेत ते अनेक नसणारे सूर्य कमळणी आहेत आणि काही कमळ जी आहेत ती अनेक नसणारा चंद्र कमळणी आहेत. बरं का म्हणजे काही कमळ संध्याकाळच्या संबंधामध्ये चंद्राच्या अनेक नसणाऱ्या प्रकाशामध्ये उमलतात तर काही अनेक नसणारे कमळ पुष्प जे आहेत ते सूर्याच्या प्रकाशामध्ये अनेक नसणार उमलतात. बरं का असं अनेक नसणार वेगळे वेगळे प्रकार त्याच्यामध्ये पाहायला सापडतात. एकंदरीत चंद्र कमळणी असेल किंवा सूर्य कमळणी असेल बरं का कुठलाही कमळ असेल तर ते कमळ पुष्प अनेक नसणारा कधीही स्वच्छ पाण्यामध्ये किंबहुना बाकीच्या इतर फुलांसारख्या जमिनीवरती कधीही येत नाही. त्याला अनेक नसणार त्या कमळ पुष्पाला येण्याकरता लागत जर असेल तर अनेक नसणार ते चिखलच असतं. ते म्हणजे ना ते टाकाऊ पाण्यामध्येच अनेक नसणार ते जन्माला येतं. पण असं अनेक नसणार त्या चिखलामध्ये जरी जन्माला जरी आला तरी सुद्धा अनेक नसणारा ते कमळ पुष्प बरं का आपल्या शरीराला त्या चिखलाचा त्या घाण पाण्याचा अनेक नसणारा कधीही स्पर्श करून घेत नाही. अशा संबंधामध्ये ते कमळ पुष्प अनेक नसणार वागत असतं किंवा तशा पद्धतीमध्ये ते कमळ पुष्प उमलतं. बरं का तर तसं अनेक नसणार तुकोबरा सांगतात की बाबा मी व्यवहार करतो बरं का सगळं व्यवहार मी करतो पण करत असताना सुद्धा अनेक नसणार बरं का कसं करतो मी कसं करतो. जीवी जळात पद्मपत्र. बरं का अजून प्रमाण देऊन सांगू का. अजून प्रमाण देत कसं करतो तुकोबरा सांगतात कर्मन लिंपे त्या अंगी कर्मन लिंपे त्या अंगी कर्म ब्रह्म न लिंपे त्यामुळे ब्रह्म न लिंपे त्यामुळे कर्मा अकर्मा वेगळे कर्मा अकर्मा वेगळे. ब्रह्मन लिंपे त्या अंगे ब्रह्म न लिंपे त्यामुळे कर्मा अकर्मा वेगळे. बरं का तुकोबरा सांगतात की बाबा जसं अनेक नसणार परब्रह्म पंढरीनाथ परमात्मा बरं का सगळं कर्म करून बरं त्या कर्मापासून जसं वेगळं राहतो त्या पद्धतीने अनेक नसणार आमचं राहणं आहे. कर्मा अकर्मा वेगळे. बरं का कर्मही करतो आणि अकर्मण्यत्वही करतो.
आणि कर्म करून सुद्धा कर्माच्या त्या बंधनामध्ये तो अडकत नाही, अकर्मण्यत्वाच्याही बंधनामध्ये आणखीन असणारा ब्रह्म जसं अडकत नाही, त्याच पद्धतीमध्ये आमचं आणखीन असणार वास्तव्य आहे, आमचं आणखीन असणार राहणं आहे. खूप बऱ्याच स्पष्टपणे बोलतात. काय आहे, कर्म करून कर्माच्या बंधनामध्ये न अडकणं ठीक आहे, अकर्मण्यत्व स्वीकारणं हितपर्यंत ठीक आहे, पण अकर्मण्यत्व स्वीकारलेलं असतानाही त्या अकर्मण्यत्वाच्याही आणखीन असणार बाहेर राहणं, बरं का, त्याच्याकरता आणखीन असणार दोन गोष्टीची अत्यंत गरज आहे, बरं का. एक आणखीन असणारे सद्गुरूची कृपा, आणखीन असणारं दुसरं परमात्मा पंढरीनाथाची कृपा. ही दोन असल्याशिवाय अकर्मण्यत्वाच्या आणखीन असणारं बाहेर राहणं शक्य नाही, कुणालाही शक्य नाही. मनुष्य मात्र आणखीन असणार आपल्या ताकदीनं किंवा आपल्या बुद्धिमत्तेनं, बरं का, कर्माच्या पलीकडे राहू शकतो, पण अकर्मण्यत्वाच्या पलीकडे राहता येत नाही त्याला, बरं का. अकर्मण्यत्वाच्या पलीकडे राहता येत नाही. उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. भागवतामध्ये आणखीन असणारं एक उदाहरण पाहायला सापडतं आपल्याला, सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे, बरं का. 3 अध्यायामध्ये आणखीन असणारा तो विचार सांगितला गेला, बरं. पहिला अध्याय आणखीन असणार ते राजाचा विचार सांगितला, दुसरा अध्याय त्याला त्या राजाला प्राप्त झालेलं आणखीन असणार हरणाचं आणखीन असणार जन्माचा विचार सांगितला, आणि तिसऱ्या अध्यायामध्ये, बरं का, काय सांगितलं, जड भरताचा विचार सांगितला. भरतच आहे, भरत राजा म्हणून जन्माला येतो पहिल्या ठिकाणी, आणखीन असणारा कर्मस्पर्श झालं. आता कसं झालं बाबा, कर्माचं आणखीन असणार त्यानं त्याग केलं होतं ना, त्यानं आणखीन असणार अरण्यामध्ये वास करत होता ना, मग असं असतानाही त्याला कर्मस्पर्श कसं झालं, अरे अकर्मण्यत्वाचं कर्म प्राप्त झालं त्याला, अकर्मण्यत्वाचं कर्म आणखीन असणार त्याला प्राप्त झालं, बरं का. मी मगाशीच सांगितलं, म्हणून तरी कर्मापासून वेगळं राहणं ठीक आहे, मान्य आहे, बरं का, राहता येईल एखाद्या वेळेला, पण अकर्मण्यत्वापासून वेगळं राहणं अवघड आहे. सगळ्यांना आणखीन असणार न जमणारी गोष्ट आहे ती, न जमणारा विचार. ते जमतच आणखीन असणार फक्त साधू संतांना, ज्ञानोबा तुकोबाराय, सद्गुरू दादासाहेबांना, नामदेवराय, निळोबारायांना, अशा थोर महात्म्यांनाच आणखीन असणार ते जमतं, अन्यथा सर्वांना आणखीन असणार तो विचार जमत नाही, बरं का. अकर्मण्यत्व स्वीकारला, वनामध्ये गेला, वनामध्ये गेल्यानंतर आणखीन असणार, बरं का, वनामध्ये गेल्यानंतर आपल्या वनामध्ये आणखीन असणार त्याला ते हरणाचं पाडस प्राप्त झालं. आता ते कसं मिळालं, काय मिळालं, मला आत्ता नको ते विषय, बरं का. मला खूप लांब सांगत बसायचं नाही, बरं का. मला माझ्या कामापुरतं विचार करायचा आहे. ते कसं मिळालं, काय मिळालं, सगळ्यांना परिचय आहे. ते पाडस प्राप्त झालं, त्याला घरी आणलं, घरी म्हणजे घर नव्हतं, ती कुटी होती, त्या कुटीरामध्ये आणलं, त्याला त्या कुटीरामध्ये सांभाळलं. सांभाळल्यानंतर आणखीन असणार जिथं जाईल तिथं त्याला घेऊनच जायचं, पूजेला जाईल घेऊन जायचं, फुला आणायचं जाईल घेऊन जायचं, पूजा करतानाही बाजूला बसवून ठेवायचं, स्वतः जेवत असतानाही त्याला बाजूला बसवूनच ठेवायचं. अनेक कर्म करताना आणखीन असणारा त्या हरणाला घेऊनच, त्या पाडसाला घेऊनच आणखीन असणारा कर्म करत होता. आणि ह्या संबंधामध्ये अकर्मण्यत्व स्वीकारून सुद्धा आणखीन असणारा तो भरत राजा काय झाला, आणखीन असणारा त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकला, बरं का. अत्यंतिक सूक्ष्म आहे राजा कर्म म्हणजे, बरं का, अत्यंतिक सूक्ष्म आहे. मनुष्य आणखीन असणारा विचार करतो, मी ह्या कर्मबंधापासून लांब जाईन, मी ह्या कर्मबंधापासून लांब जाईन, मी ह्या कर्मबंधापासून लांब जाईन. अरे कधीच जाऊ शकत नाही, कधीच जाऊ शकत नाही. मी बोलत नाही, 15वा अध्याय सांगतो, कर्मानुबंधी मनुष्य लोके नरूपमस्येह ततोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा, बरं का. अरे कर्माला बांधला गेलेला हा मनुष्य, बरं का. कुठले कर्म, अरे अनेक कर्माच्या संबंधामध्ये, बरं का. मग आणखीन असणार शुक्ल कर्म असेल, कृष्ण कर्म असेल, मिश्र कर्म असेल, बरं का. अनेक प्रकारच्या कर्मांना आणखीन असणारा हा मनुष्य बांधला गेलेला आहे, बरं का. किती प्रकारचे बाबा गणना करता येत नाही, अनेक प्रकारचे कर्म आहेत या शरीराला आणखीन असणाऱ्या प्राप्त झालेले, ह्या देहाला प्राप्त झालेले आहेत. उदाहरणार्थ सांगू तुम्हाला, एक कर्म आहे, काही कर्म असे आहेत की आणखीन असणाऱ्या एकेका बोटाला आणखीन असणारा प्राप्त झालेले आहेत. काही कर्म, उदाहरण बरं का, उदाहरण देऊन सांगतो. आज काही नाही करायचं, उद्या करायचं. आज काय ह्याचा प्रयोग करून बघू नका, उद्या करा. हा, उदाहरणार्थ आता तंबाखू वगैरे खायची लोकांना सवय असते, एकादशीला तंबाखू खाऊ नये बरं. आता खाणाऱ्याला आमचं काय म्हणणं नाही, पण एकादशीला तंबाखू अधिकाची सुद्धा आणखीन असणार सेवन करू नये, बरं का. काही लोकांना तंबाखू खायची सवय असते, तो तंबाखू खात असताना आणखीन असणार, बरं का, तंबाखू हातावरती घेतलं की मग पान धरा, पान घ्या ना, पान घ्या, पान हातावरती घेतलं, त्या पानाला चुना लावत असताना आणखीन असणार, बरं का, 2 पद्धतीने आणखीन असणार चुना काढायची पद्धत आहे, बरं का.
ह्याच्यावरती एक फार सुंदर कथा आहे उपनिषदामध्ये. आता मी त्याचा स्पर्श करत नाही बरं का. उपनिषदामध्ये फार सुंदर कथा आलेली आहे. नारदांना अनेक नसणार एकदा बरं का इंद्राने धरलं होतं बरं का चुना काढण्याच्या संबंधामध्ये. फार सुंदर कथा आहे. परत कधीतरी त्याचा विचार करू. माझा विचार एवढाच चालू आहे की अनेक नसणार दोन पद्धतीनं चुना काढण्याची प्रथा आहे. एक अनेक नसणार असं काढलं जातं, असं पद्धतीनं नाही काढतात की नाही काढतात. दुसरं अशा पद्धतीनं काढलं जातं, अशा पद्धतीनं अंगठ्यानं काढलं जातं. म्हणजे मला सांगा, अंगठ्यानं काढणं अनेक नसणार ह्याच अंगठ्याला काढणं बरं का, की ह्याच अंगठ्याला अनेक नसणारा प्राप्त झालेलं कर्म आहे की नाही? का करंगळीनं काढू शकतो मनुष्य? का मध्यमेनं काढतो, अनामिकेनं काढतो, का कनिष्ठिकेनं काढतो? नाही ना, अंगठ्यानंच काढतो ना. म्हणजे एक अंगठ्याला एक इंद्रियाच्या, कसं आहे हात नावाचं एक इंद्रिय आहे, त्या एका इंद्रियाच्या एका अवयवाला प्राप्त झालेलं ते कर्म बरं का. म्हणजे म्हणून मी सांगतो कर्म अनेक पद्धतीचं कर्म आहे राजा. का म्हणून तरी अनेक नसणार भगवंताने एक वाक्यात सांगितलं, कर्मानुबंधी मनुष्य लोके. मनुष्य अनेक नसणार ह्या कर्मामध्ये बांधला गेलेला आहे बरं का, बांधला गेलेला आहे. आणि ह्या बंधनातून सुटायचं जर असेल तर त्याला अनेक नसणार प्रयत्न करावा लागेल बरं का. अनेक नसणार अकर्मण्यत्वाच्या बंधनातनं जर सुटायचं जर असेल आणि त्याच्याकरता अनेक नसणारी सद्गुरूंची कृपा, परमात्मा पंढरीनाथाची अनेक नसणारी कृपा असावी लागते. माझा विचार चालू होता की अशा संबंधानं राजा असणारा अकर्मण्यत्व स्वीकारून सुद्धा बरं का अनेक नसणारा त्या अकर्मण्यत्वाच्या कर्मामध्ये अडकला गेला आणि त्या सरसाठी म्हणून असं अनेक नसणार त्याला पुढचं जन्म प्राप्त झालं, ते हरिणाचं प्राप्त झालं. कोणाचं प्राप्त झालं? हरिणाचं प्राप्त झालं बरोबर आहे. मग हरिणाच्या त्या योनीमध्ये त्या जन्मामध्ये त्याला ज्ञान झालं की बाबा मला हे जन्म का प्राप्त झालं, माझं काय कर्म काय होतं, मी काय केलो, याच्या संबंधामध्ये मी इथं का आलो वगैरे वगैरे त्याला अनेक नसणारं ज्ञान प्राप्त झालं. आणि त्या ज्ञानाच्या संबंधानं पुढचा जन्म त्याला अनेक नसणारा मनुष्याचा प्राप्त झाला. आणि तिथं मात्र अनेक नसणारा तो अकर्मण्यत्व अनेक नसणारा निष्ठेनं सांभाळू लागला. म्हणून तो झाला जडभरत, जडासारखा राहू लागला. काही करायचंच नाही बाबा, काहीच करायचं नाही. जसं महात्मा असतो बरं का, आमचे सद्गुरू दादासाहेब ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे बरं का, काही कर्म करत नाहीत बरं का, काही कर्म करत नाहीत. उदाहरणार्थ बरं का, आता ज्ञानोबरायांना तुकोबरायांना अनेक नसणाऱ्या सद्गुरू दादांना वेळ झाला म्हणून आपण आंघोळ घालतो, पण त्यांनी कधी म्हटले का मला आंघोळ घाला, मला नैवेद्य दाखवा, मला अनेक नसणारा भूक लागली आहे? नाही नाही म्हणत नाहीत का? अरे अकर्मण्यत्वाचा सुद्धा त्याग केलेला आहे त्या ठिकाणी बरं का. शरीराधिकाचं अनेक नसणारं, मोहाधिकाचं, अकर्मण्यत्वाचं अनेक नसणारं त्या ठिकाणी त्याग केलेले असल्यामुळे बरं का कोणत्याच प्रकारचा अनेक नसणारा अनुभूतीचा कर्म त्या ठिकाणी महात्म्य अनेक नसणारा स्वीकारत नाही. मला गंध लावायचा आहे नाही, अरे मला गंध लावायचं हे सुद्धा कर्मच आहे. मला अनेक नसणारं धोतर नेसायचं कर्म आहे, मला अनेक नसणारं शर्ट घालायचं कर्म आहे राजा, मला फेटा बांधायचं कर्म आहे, मला टोपी घालायची कर्म, मला बसायचं आहे हे सुद्धा कर्म आहे, मला उभारायचं हे सुद्धा कर्म, मला चालायचंय हे सुद्धा कर्म आहे, आणि मला बोलायचंय हे सुद्धा कर्म आहे बरं का. म्हणून तरी मी सांगितलं अनेक प्रकारचे कर्म आहेत बरं का. असो, माझा विचार एवढाच चालू आहे की अशा संबंधानं अनेक नसणार बरं का महात्मे कर्माच्या बंधनातून वेगळे राहतील. कर्माच्या बंधनातनं कर्म आणि अकर्मण्यत्वाच्या दोन्हीही संबंधानं अनेक नसणारा महात्मा वेगळा राहतो, महात्मा वेगळा राहतो. आणि अशा महात्म्याचे बरं का तुकोबराय म्हणतात की बाबा आम्हाला दर्शन झालं पाहिजे. त्यांच्या दर्शनाला सुद्धा अनेक नसणारी पुण्याई लागते बरं बरं का. पुण्याईच्या योगानंच अनेक नसणारं साधू संतांचं दर्शन होतं बरं का. ज्ञानोबरायांच्या पादुकावरती, सद्गुरू दादासाहेबांच्या समाधीवरती, तुकोबरायांच्या ठिकाणी अनेक नसणार आपण माथा टेकवतो, ह्या सुद्धा या गोष्टी करता सुद्धा अनेक नसणार पुण्याईच लागते, त्याशिवाय होत नाही बरं का. अनेक नसणार एवढंच नव्हे, त्यांची सेवा करण्याकरता सुद्धा पुण्याई लागती आहे. तुकोबराय विचारतात परमात्मा पंढरनाथाला, सांग बाबा देवा कोण पुण्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वादिक दुरादिजी. होईन सेवा
बंद केल्याबरोबर म्हणून असं नाही की नसणार दुर्वासांना आपल्याकडून घडलेली भगवंताचा अनादर लक्षात आला. तोपर्यंत माहितच नाही ह्यांना आपण काय करून गेलो आणि की नसणार आपल्या लथ्याचा प्रहार झाला या विषयाचं आणि की नसणार त्यांना ज्ञानच नाही. बरं का, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून आणखी नसणार एक घोर अपराध झालाय. मग आणखी नसणारे दुर्वास आपले भृगु ऋषी उठले आणखी भगवंताचे चरण धरले, त्यांना भगवंताला आणखी नसणारे माफी मागू लागले, करू लागले. हे सगळं विचार पाहिलं आणि लक्ष्मी माता तिथून अंतर्धान झाली. लक्ष्मी माता अंतर्धान झाली आणि की नसणार ह्यांचं सांत्वन करून भृगु ऋषींना पाठवून दिलं खरं, पण आता लक्ष्मीला आणायचं आहे ना. बरं का, लक्ष्मीला आणायचं आहे. लक्ष्मी गेली आकाश राजाच्या घरी. बरं का, त्यांच्या घरी आणखी नसणार मुलगी म्हणून जन्माला आली. आता आणखी नसणार तिच्या बरोबर लग्न करून तिला वरती आणायचं आहे आणि त्याकरता म्हणून भगवंतानी एक रूप धारण केलं. त्या रूपाला आणखी नसणार शुद्ध नाव आहे कुरवंजी म्हणून रूप आहे ते. बरं का, कुरवंजी म्हणून एक रूप आहे, ते रूप धारण केलं आणि त्याला आपल्या मराठीच्या भाषेमध्ये बांगडे विकणाऱ्याचं रूप घेतलं. पूर्वीच्या काळी बघा एक 40-50 वर्षाखाली आणखी नसणार असे काखेला पिशव्या अडकवायच्या आणि की नसणार बांगडे विकण्याकरता गावोगावी लोक यायची. बरं का, तर अशा बांगड्या विकणाऱ्याचं रूप भगवंताने धारण केलं आणि की नसणार मग बरं का आकाश राजाच्या घरी गेले आणि तिथून बरं का त्यांचं आणखी नसणारा परिचय झाला. तिला आणखी नसणार बरं का मोहित केलं भगवंताने, तिला पटवून दिलं मीच ब्रह्म आहे, तू लक्ष्मी आहेस म्हणून असं आणखी नसणार परत मूळ स्वरूपामध्ये आले. खूप लांब कथा आहे ती, एवढं सगळं सांगत बसत नाही मी. बरं का, आणि तदनंतर त्यांचा विवाह झाला. मग भगवंतानी तिला आणखी नसणार वरती आणण्याचा विचार झाला. बरं का, आणि विवाह झाल्याबरोबर असं आणखी नसणार बरं का मूर्त स्वरूप जो झाला तोच म्हणजे आणखी नसणारा तिरुपतीचा बालाजी. बरं का, विवाह बरोबर मूर्त स्वरूपामध्ये आला तोच म्हणजे आणखी नसणारा तिरुपतीचा बालाजी. बरं का, असो माझा विषय एवढाच चालू आहे की प्रत्यक्षात लक्ष्मी मातेला सुद्धा आणखी नसणार त्या संताचं महत्व कळालं नाही. मला हे सांगायचंय आवर्जून. बरं का, जे भगवंताला लक्षात आहे, जे भगवंताला कळतं ते आणखी नसणार इतरांना कळत नाही. इतरांना म्हणजे लक्ष्मी मातेला सुद्धा कळत नाही. म्हणून त्याकरता तुकोबारायांनी जबाबदारीपूर्वक आणखी नसणारा परमात्मा पंढरीनाथाला विचारतात की बाबा देवा तू सांग काय मला पुण्याई करावी लागेल, काय सामुग्री मला एकत्र करावी लागेल आणि ज्या संबंधाने आणखी नसणार बरं का मला एखाद्या संताचं आणखी नसणारा मी सेवक होऊ शकेन असं आणखी नसणार तू मला सांग. ऐसी वर्मे बहुवचनी शब्द आहे. वर्म म्हणलं की एक वचनी शब्द, वर्मे बहुवचनी शब्द. बरं का, अनेक वर्मे आहेत. मग ते सगळे वर्म आणखी नसणार तू आम्हाला सांग. मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी, प्रगट कर माझ्या समोर आणखी नसणार प्रगट करून मला हे सगळं आणखी नसणार तू सविस्तर सांग असं आणखी नसणार कोण म्हणतंय? तुकोबारा म्हणतात. तुकोबारा म्हणतात. बरं का, का तर अत्यंतिक दुर्लभ आहे संतांची भेट होणं. बरं का, अत्यंतिक दुर्मिळ. संतांच्या त्या भेटी करता मी मगाशीच बोलून गेलो पुण्याची अत्यंतिक गरज आहे. बरं, पूर्व पुण्य असता दाखी
पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी होय. बरं का, महात्मे सांगतात की बाबा ऐकून असणार पूर्व पुण्यही पाहिजे. बरं का, ते सुद्धा कुठलंही पुण्य दुसरं असं दुसरं तिसरं कुठलंही लागत नाही. बरं का, का तर नामधारकाच्या भेटीला नामधारकाच आणखी नसणार नामाचीच ती पुण्याई लागते. बरं, तुकोबाराने आणखी नसणार ह्याच प्रमाणाला एक साम्य प्रमाण सांगतो, तुमच्या पाठातलं आहे. बरं का, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, तुका म्हणे घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा. काही सेवा घडलेली नाहीये. बरं का, काही सेवा नाही. पण ही सगळं जे काही विषय होतो तर ते तुकोबाराय सांगतात की बाबा त्याच्याकरता पूर्व पुण्य ठेवा. पूर्व आणखी नसणाऱ्या जन्मामध्ये एका जन्मात नाही, बरं एका जन्मात नाही. बरं का, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझं वाचेसी आतुडे आणि समागम घडे संताच्या. बरं का, अनेक जन्माचे सुकृत पदरी, अनेक जन्माचं आणखी नसणारी ही पुण्याची सामुग्री आहे. त्याशिवाय आणखी नसणार एका जन्मामध्ये काय आहे, एका जन्मामध्ये काय काय करणार राजा. कधी देह पडणार माहित आहे? माहिती नाही, कोणालाच माहित नाही, कोणालाही माहिती नाही कधी देह पडणार आहे, माहित नाही. पण त्या एका देहामध्ये एका जन्मामध्ये आणखी नसणार आपल्याला हे करायचंय ते करायचंय अमुक करायचंय तमुक करायचंय. किती काम संसाराचे. मी परमार्थाचं सांगत नाही, संसाराची किती कामं असतात. बरं का, मग संसार करून मग सगळं आणखी नसणार होऊन थकलं की मग आणखी नसणार परमार्थाकडे वळतो मनुष्य. बरं का, मग परमार्थाकडे वळतो. मग कधी व्हावं राजा भेट, कधी पुण्याच्या ते सामुग्री आणखी नसणारे जोडली जावी, नाही का. आणि त्याकरता म्हणून असं आणखी नसणार अशी केलेले आणखी नसणार असे गेलेले जन्म चालत नाही. भागवतामध्ये एक कथा येते. बरं का, काय झालं, ध्रुव आणखी नसणार ध्रुवाला भगवंताचे दर्शन झाले. ध्रुवाला दर्शन झाले, सगळं झालं. मधुबनामध्ये ध्रुवांची तपश्चर्या होती, सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट आहे. पण ह्याच्या पुढचं मी विषय सांगतो. सगळं झाल्यानंतर आणखी नसणार सगळे ऋषी मुनींनी त्या भगवंताला विचारलं की म्हणजे देवा, आम्ही एवढे हजारो वर्षापासून तपश्चर्या करतो, आमच्याकरता तू कधी आलाच नाहीस. बरं का, देवाची एक खुबी होती. बरं, काय झालं, ध्रुवाच्या भेटीकरता ज्या वेळेला ब्रह्म आले, परमात्मा आले, तर त्यावेळेला भगवंताने आणखी नसणार सगळ्यांना सांगत आले. बरं का, प्रत्येक गुहेमध्ये जायचे. मधुबनामध्ये हजारो गुहे आहेत. प्रत्येक गुहेमध्ये जायचे आणि तिथं विचारायचं भगवंताने मुद्दामून. माहित होतं, अरे ह्याला काय माहित नाही मला सांगा, न सांगता तुम्हा कळ येते अंत. अशी अवस्था ह्या परमात्म्याची असताना काय कळत नाही भगवंताला, सगळं काही कळतं. पण मुद्दामून म्हणून असं की नसणार भगवंताने प्रत्येक गुहेमध्ये जायचे आणि तिथं विचारायचं ध्रुव आहे का, दुसऱ्या गुहेमध्ये ध्रुव आहे का. आता ह्या लोकांना प्रत्येक गुहेमध्ये बसलेले जे काही ऋषी मुनी जे होते तपश्चर्येला बसलेले, ह्यांना वाटायचं कोण ध्रुव आहे बाबा, आणि त्याला हुडकत हा परमात्माला. बरं का, असं ह्यांना आतुरता झाली. आणि असं करता करता आणखी नसणारे परमात्मा पुढे जायचे. तर त्यांच्या पाठीमागं आणखी नसणारे ह्या सगळ्या ऋषीमुनींची काय झाली, एक झुंबडच आणखी नसणारे चालू लागली, गर्दी जमली या सगळ्या ऋषीमुनींची. भगवंताने आणखी नसणारा नेमकं जिथं ध्रुव होते तिथं गेले, तिथं आणखी नसणारा त्याला दर्शन दिलं, त्याला आणखी नसणारा पाठवून दिलं. हे सगळं विषय घडलं.
घडल्यानंतर आणखी नसणाऱ्या त्या सर्व ऋषींनी मिळून भगवंताला आणखी नसणारा एक प्रश्न विचारला. म्हणजे देवा, आम्ही एवढे हजारो वर्षापासून तपश्चर्या करतो, आमच्या करता कधी तू आणखी नसणार आला नाहीस. आणि हे 5 वर्षाचं लेकरू 5.5 महिने तप केलं आणि त्याच्याकरता तू आलास. 5.5 महिने, हो, जास्त नाही. 5.5 महिने तप केलं. हे घडलं कधी? होय गोपीनाथ बुवा, हे घडलं कधी? हे घडलं आणखी नसणाऱ्या ब्रह्मकल्पाच्या आणखी नसणाऱ्या नंतरनं आरंभ होणारा बरं का कृतयुगामध्ये, म्हणजे सप्तयुगामध्ये घडलेली घटना आहे. पण आत्ता आणखी नसणार एवढी वेळ लागत नाही, एवढी वेळ लागत नाही. ज्ञानोबाराने स्पष्टपणे सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षण भरी मुक्तीचा साधियेला. देवाची द्वारी क्षणभरी तेने मुक्ती चारी साधियल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबाराने स्पष्टपणे सांगितलं की बाबा क्षणभर उभा राहा आणि नसणाऱ्या त्या संबंधामध्ये चारीच्या चारी मुक्तीही प्राप्त होत आहेत. आता तो क्षण कसा काय कसा आत्ताचा माझा विषय नाही. माझा विषय एवढाच चालू आहे की कलियुगामध्ये आणखी नसणारा अधिक काळ परमात्मा स्वरूपाचं आणखी नसणारं भजन करण्याची गरज नाही. क्षणभर केलं तरी आणखी नसणार भरपूर आणखी नसणारा ते विषय आहे. बरं का, काय आहे एकादशीचं महत्व सांगत असताना बरं का त्याच्यामध्ये एक विषय येतो एकादशीचं महत्व सांगत असताना की बाबा एकादशी आणखी नसणारा श्रेष्ठ गाडी नामस्मरण कोटी याग जोडी एक एक घडी युगा एवढी थोडी यायची. बर का, एकादशीच्या दिवशीचं एक एक क्षण किंबहुना एक एक सेकंद आपल्या आणखी नसणार आत्याच्या भाषेमध्ये बर का युगा एवढं मोठं आहे म्हणे एकादशीच्या दिवशीचं. आणि त्या दिवशी आणखी नसणारा काय करावं लागतंय? नामस्मरण करावं लागतो. नामस्मरण कोटी याग जोडी. बर का, भगवंताचं नामस्मरण करायचं. कसंही करा तुम्ही आणखी नसणारा बैसरिया ठाई असंही करू शकता किंबहुना आणखी नसणार भजन सामुग्रीच्या संबंधानेही करू शकता. बरं का, जे साध्य आहे त्या संबंधानं आणखी नसणार इतर गोष्टी अन्यत्र विचार न करता म्हणून असं आणखी नसणार त्या दिवशी केले जाणारा प्रामुख्याचा विचार म्हणजे भजन. नामस्मरण कोटी याग जोडी एक एक घडी युगा एवढी थोरी यायची असं आणखी नसणार विचार सांगितला जातो. असो, माझा विचार चालू आहे की हे क्षण कोणचं काय कोणचं बाबा परत कधीतरी विचार करू नये. ह्या संबंधामध्ये माझा विचार एवढाच चालू आहे की कलियुगामध्ये अत्यंतिक अल्प आणखी नसणाऱ्या
वेळेमध्ये परमात्म स्वरूपाची आणखी नसणारे आपल्याला अपरोक्षानुभूती होती आहे असं आणखी नसणार आपल्याला ज्ञानोबारांनी सांगितलं. अनेक महात्म्यांनी सांगितलं, तुकोबारांनी सुद्धा सांगितलेले प्रमाण आपल्याला पाहायला सापडतात बरं का. तर असं आणखी नसणार कलियुगाचं महिमान. पण त्यावेळेचं सत्ययुगातलं म्हणजे ब्रह्मकल्प संपून आणखी नसणारा कृतयुगाला सत्ययुगाला आरंभाचा आणखी नसणारा काळ आणि त्या वेळेमध्ये 5.5 महिने, किती महिने? 5.5 महिने बरं का तप करण्याच्या संबंधानं आणखी नसणारा भगवंताची प्राप्ती झाली. आणि त्या संबंधामध्ये सगळ्या ऋषीमुनींना काळजी वाटू लागली की हे घडलं कसं. देवाने विचार केला, ह्यांना आता आणखी नसणार आपल्याला नीट सांगावं लागेल. म्हणून देव म्हटले, तुम्हाला ऐकायचंय हे घडलं कसं? तर म्हणलं ठीक आहे, ऐकायचंय. सगळ्या ऋषींनी सांगितलं आम्हाला ऐकायचंय. म्हणलं चला तुम्हाला मी घेऊन जातो. तुम्हाला जाता जाता आपण 4 पावलं चालूया आणि जाता जाता आपण ऐकू. बर, पुढं देव, माघ आणखी नसणारे सगळे ऋषी, काही अवतीभोवतीनं ऋषी असे चालायचे आणि सगळं सांगू लागले. देव सांगता सांगता म्हणून असं आणखी नसणारा देवाने काय केलं, समुद्र पाहिला एक. त्या समुद्राच्या ठिकाणी नेलं. त्या ऋषींना भीती वाटू लागली बरं का. पण इलाज नव्हता, आत्ता इलाज नाही बरं का. भगवंतानी एक आणखी नसणारे नाव आणली. सगळ्या ऋषींना सांगितले ह्या नावेमध्ये बसा. नावेमध्ये ऋषी बसले. नाव आणखी नसणारे समुद्राच्या मध्यभागी निघाली. कधीही आणखी नसणार आपले व्यापारी नाव सुद्धा समुद्राच्या मध्यभागी जात नाहीत बरं का, कडेकडूनच हिंडते. ही मात्र नाव मध्यभागी निघाल्यानंतर ह्या ऋषीमुनींना आणखी नसणार जास्त भीती वाटू लागली. ऋषी म्हणायला लागले, देवा आमचं चुकलं, आम्ही काहीतरी तुला प्रश्न विचारलो बरं का, आमचा तो मूर्खपणा झाला. तुला काहीतरी कसं आहे, मोठ्याला काहीतरी विचारायचं म्हणजे तेवढं जबाबदारीचं बोलावं लागतं ना. म्हणल्यानंतर आमचा मूर्खपणा झाला, आम्ही तुला काहीतरी विचारलं, आमचं चुकलं. ते म्हणजे असं का म्हणता? नाही म्हणजे आता तू मध्ये आणायला लागलायस, आम्हाला मारून टाकलं तर लोकांना कळणार सुद्धा नाही आम्ही मेलो म्हणून. आणि त्याकरता म्हणून आमचं चुकलं म्हणले, देवा आमचं चुकलं. नाही म्हणजे असं नाही बरं का, असं नाही तुम्हाला सांगणार आहे म्हणता आणखी नसणार मोठा एक डोंगर दिसू लागला. राम त्या डोंगराच्या जवळ घेऊन चालले नावेला डोंगराच्या जवळ नेता त्या ऋषींना असं वाटू लागलं, आता त्या नावेला डोंगराला धडकवतोय हा आणि आम्हाला सगळ्यांना मारतो. भीतीच वाटू लागली. अधिकाधिक भीती वाटू लागल्यानंतर आणखी नसणार आहे भगवंतानी त्यांच्या मनातली भीती कमी केली. आणि कमी करता म्हणून भगवंतानी आणखी नसणार त्या सर्व ऋषीमुनींना सांगितलं, म्हणजे भ्यायचं कारण नाही. त्या आणखी नसणाऱ्या डोंगराच्या जवळ गेल्याबरोबर तुम्हाला मी सगळं इत्थंभूत हकीकत आणखी नसणार तुम्हाला सांगतो. म्हणजे ठीक आहे. डोंगराच्या जवळ आले, पाहतात तर काय, ते डोंगर आणखी नसणारा दगडा मातीचं नसून हाडांचा डोंगर होता. कशाचा डोंगर होता? हाडांचा डोंगर होता बरं का. नीट लक्षात घ्या. डोंगर कशाचा असतो आपला? सगळा दगडा मातीचा डोंगर असतो की नाही, त्याच्यावर झाडं वगैरे उगवलेले असते. पण हे डोंगर मात्र आणखी नसणारा हाडांचा डोंगर होता. सगळ्या ऋषीमुनींनी विचारलं, भानगड काय बाबा देवा, हे हाडांचा डोंगर कसं काय ह्या मध्यभागी बरं का, या समुद्राच्या मध्यभागी हाडांचा डोंगर कसं काय? आणि त्यावेळेला भगवंतानी सांगितलं, अरे राजा म्हणले, हे सगळे जे हाड आहेत ना, ते आणखी नसणारा ध्रुवाच्या पूर्वजन्मामध्ये तपश्चर्या करता आणखी नसणारा देह पडून गेला आणि त्यावेळेला त्याचे हाड मी संग्रह करून त्या समुद्राच्या मध्यभागी ठेवलेलं आहे आणि त्याचे हे हाड आहेत. मग म्हणलं देवा, असं करता आणखी नसणारा देह पडला. त्यावेळेला आणखी नसणारी माझी अपरोक्षानुभूती त्याला झाली नाही बरं का. आणि माझी अपरोक्षानुभूती होण्याकरता त्याला 5.5 महिन्याचे आणखी नसणारं बरं का तप करण्याचं आणखी नसणारं शिल्लक राहिलं होतं. ते ह्या जन्मामध्ये पूर्ण झालं. म्हणून ह्या जन्मामध्ये आणखी नसणारं मी त्याला दर्शन दिलो. अन्यथा एका जन्मामध्ये ही घडलेली घटना नाही असं आणखी नसणारं भगवंतांनी त्या सर्व ऋषींना स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे मी मगाशी जे बोलून गेलो ना प्रमाण बरं का, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. एका जन्माचा विचार होत नाही राजा, बहुता जन्मी जोडे. नाम तुझं वाचेसिया तुडे आणि समागम खडे संताच्या. म्हणून असं आणखी नसणार तुकोबाराय सांगतात की बाबा असा महात्म्याचा आणखी नसणार पूर्वजन्मी सुकृते
परमानंदू आजी मानसू. पुण्याचा जी बंगाल का काय आहे तुकोबा दुसऱ्याला कोणालाही बोलत नाही. परमात्मा पंढरीनाथाला बोलतात की देवा सांग. का तर त्याच्याशिवाय सांगणारा कोणा एवढी अवघड गोष्ट आहे ही. वेद सांगेल, ब्रह्म सांगेल, ब्रह्म उपस्थित करेल, वेद आणखी नसणार महात्म्यांच्या संबंधामध्ये बोलेल. बरं का, वेद काय काय सांगतो आणखी नसणार मी परवाच बोलून गेलो एक 8 दिवसाखाली. परत त्याची पुनरावृत्ती मला नको. बरं का, प्रत्येक वेद, ऋग्वेद काय सांगतो, यजुर्वेद काय म्हणतो, बरं का, सामवेद काय म्हणतो आणि अथर्वण वेद काय म्हणतो ह्याच्याबद्दल मी परवा 8 दिवसाखाली बोलून गेलेलो आहे. परत त्याची मला पुनरावृत्ती नको. माझा विषय एवढाच चालू आहे की वेद आणखी नसणार सगळं काही सांगतो, पण वेद आणखी नसणाऱ्या संतांच्या प्राप्तीचं किंवा संतांचे सेवक होण्याचं बरं का आणि त्याच्याकरता लागणारी जी पुण्याई जी आहे आणि त्याच्याकरता लागणारी जी काय आणखी नसणारी सामुग्री जी आहे त्या सामुग्रीबद्दल वेद कधीच बोलत नाही. वेद कधीच बोलत नाही. का तर वेदाच्या आणखी नसणाऱ्या आकलन शक्तीचा पुढचा विषय आहे. बरं का, वेद बोलत नाही. वेद एवढा सांगितला, वेद अनंत बोलिला. बरं का, अर्थ इतुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. एवढं बोलला बस. ह्याच्या पुढं नाही, ह्याच्या पलीकडं नाही. संतांबद्दल बोलू शकत नाही. काय आहे बरं का, संतांबद्दल बोलण्याकरता म्हणून स्वतः संतत्वाच्या आणखी नसणाऱ्या बरं का त्या स्थितीला प्राप्त असावं लागतं तर संतांबद्दल बोलता येत. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, चकारात्मक सांगतात. दुर्लभया गती अनिकासी. बरं का, इतरांना कळत नाही राजा, इतर लोक सांगू शकत नाही. नव्हे बरं का, नव्हे अरे स्वतः लक्ष्मी माता सुद्धा सांगू शकत नाही. लक्ष्मी माता सुद्धा सांगू शकत नाही. काय झालं, दुर्वास मुनी गेले वैकुंठामध्ये. आता अनेक लोक आमचे बालाजीला जातात म्हणून सांगण्याचं माझं हे विषय आला म्हणून सांगतो, थोडं स्पर्श करतो त्याला. दुर्वास गेले, आपल्या भृगु ऋषी गेले वैकुंठाला, क्षीराब्दीच्या ठिकाणी. भृगु ऋषी गेले आणि नसणार त्यावेळेला परमात्मा योग निद्रेमध्ये होते. लक्ष्मी माता चरण दाबत होती. आता लक्ष्मीने चरणच का दाबावा बरं का, ह्याच्याकरता एक स्वतंत्र आणखी नसणारा बरं का विषय आहे. तर चरण आणखी नसणारे त्याने दाबत असताना तर त्यावेळेला आणखी नसणार भृगु ऋषींनी गेल्यानंतर ना त्यांना ते सगळं विषय पाहून त्यांना राग आला. त्यांना असं वाटलं की बाबा मी आलोय, खालनं आलोय, पृथ्वी तलावरनं आलोय, माझं सन्मान सत्कार करायचं सोडलं ह्यानं आणखी नसणार खुशाल झोपलाय, बायकोकडनं पाय दाबून घेतो. कोणाला राग येत नाही सांगा. एखादा पाहुणा जर पाहुणा सोडून द्या, हो पाहुणा सोडा. आता हल्लीच आणखी नसणारा अधिक मास झाला. अधिक मासामध्ये प्रत्येकाने जावायला जीव घातलेलाच आहे.
जावयाला अडकत असताना धोंड्याचं जेवण करण्याकरता घरी बोलवल्यानंतर बरं का, आणि त्या ठिकाणी जावई घरी आला समजा, आणखी नसणारा सासऱ्याने मानपान जर केलं नाही तर जावयाला राग येतो की नाही सांगा? प्रत्येक जावयाला राग येतो, कुणी असू दे, कुणी असू दे बरं का, प्रत्येक जावयाला राग येतो. अशीच घटना आणखी नसणारी बरं का भृगु ऋषींच्या संबंधामध्ये घडली. भृगु ऋषींना राग आला, रागामध्ये संतप्त झाले, क्रोधायमान झाले, शरीर सगळं लालबुंद झालं. आता करावं काय? लक्ष्मी मातेचं लक्ष नाही, परमात्मा योग निद्रेमध्ये पोहोडलेला आहे. आता ह्यांचं लक्ष वेधायचं आहे, आता ह्यांच्याशी मला बोलायचं आहे बरं का. मोठ्यांदा हाक मारले तरी कोणी बोलायला तयार नाही, मग करावं काय? मग त्यावेळेला नसणाऱ्या भृगु ऋषींनी भगवंताच्या उजव्या वक्षस्थळावरती नसणारी आपल्या लठ्ठेचा प्रहार केला बरं का, उजव्या वक्षस्थळावरती बरं का प्रहार केला, आपल्या लठ्ठेचा प्रहार केला. प्रहार केल्याबरोबर असं नसणारं सगळं ही जी काय त्रिभुवन आहे ते अल्लोल कल्लोल झालं. त्रिभुवनामध्ये जणू काय आता नसणारा प्रळयच आला अशी नसणारी घटना घडली बरं का, जणू काय प्रळयच आला अशी घटना घडली. आणि त्या वेळेला मात्र नसणारा लक्ष्मी मातेला बरं का त्यांच्या त्या करण्याच्या संबंधामध्ये भगवंताने त्यांना प्रत्युत्तर म्हणून काही दिलं नाही, या संबंधामध्ये लक्ष्मीला राग आला बरं का. लक्ष्मीला असं वाटत होतं की नवऱ्याने नसणार एका दाढीवाल्याच्या एका जटाधार्याची लाथ खाल्ली आपल्या छातीवरती, आणखीन त्याला काहीतरी प्रत्युत्तर दिलं पाहिजे होतं, त्याच्याशी युद्ध करायला पाहिजे होतं, किंबहुना त्याला संपून टाकायला पाहिजे होतं. आणि असं न करता एक फार सुंदर घटना केली कोणी? भगवंताने. भगवंताने नसणारे जागृत झाले, देव नसणारे योग निद्रेतून जागे झाले. जागे झालेल्या भगवंताने नसणारा काय केलं तर अरे अरे म्हटले, महर्षी तुम्ही आलात, तुम्ही आलेला नसणारा मी पाहिलो नाही, मी माझ्या योग निद्रेमध्ये होतो बरं का. नसणारा तुम्ही माझ्या छातीवर लाथ घातलात, बरं झालं मला उठवलं, ते बरं झालं, चांगलं झालं बरं का. पण माझी छाती म्हणजे नसणारी एखाद्या वज्रासारखी आहे. कशी आहे? वज्रासारखी आहे, कठीण आहे बरं का, कठीण आहे. आणि अशा कठीण छातीवरती तुमच्या मृदू पावलानं माझ्या नसणाऱ्या ठिकाणी तुमचा लठ्ठा प्रहार झाला, आणि त्या संबंधामध्ये तुमच्या उजव्या पायाला इजा झाला असेल, त्रास झाला असेल. आता मी नसणारा तुमची थोडीशी सेवा करतो त्या संबंधामध्ये, जेणेकरून तुमच्या नसणाऱ्या पायाची थोडस काय आहे दुखणं थांबेल असं म्हणून आसनावरती बसवलं. आणखीन त्यांचे पाय चेपू लागले, दाबू लागले, पाय हळूहळू हळूहळू दाबू लागले. पहिल्यांदा डावा पाय दाबला, त्यांना थोडस बोलण्यामध्ये नसणार मग्न केलं, म्हणून बोलता बोलता नसणार उजव्या पायाकडे गेले. उजव्या पायाकडे गेल्यानंतर सुद्धा नसणार हळूहळू हळूहळू म्हणून बोलता बोलता त्यांना त्याच्या बोलण्यामध्ये नसणार गुंतवलं. आणखीन खाली तळपायाला हात घातला तर त्यांना नसणारा अहंकार नावाचा एक डोळा आला होता तळपायाला बरं का. काय होतं? अहंकाराचा नसणारा एक डोळा आला होता तळपायाला, उजव्या पायाला. त्या अहंकाराचा डोळा नसणारा बंद केला त्याने. श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव ज्ञानदेव
पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आपला विषय चालू होता की अनेक जन्माच्या अनेक नसणाऱ्या पुण्याईच्या संबंधानं संतांचे समागम अनेक नसणारे घडते. बर का, असं होणारा कारण जर काही जर असेल तर संत अनेक नसणारा प्रत्यक्षात ब्रह्मस्वरूप आहेत, म्हणून अनेक नसणारा त्यांच्या दर्शनाकरता, त्यांच्या भेटी करता आपल्याला ती पुण्याई सामुग्री आपल्याला जमा करावीच लागते. बर का, जसं एखादी अनेक नसणारी पंगत जर घालायची असेल तर त्या पंक्तीकरता लागणारं जी सामुग्री जी आहे, डाळ असेल, तांदूळ असेल, पीठ असेल, तेल असेल, मिरचू असेल, हे सगळं अनेक नसणारं आपल्याला एकत्रित करून मग असं अनेक नसणारे पंगत घालता येते, अन्यथा त्याशिवाय घालता येत नाही. हे जसं सिद्ध आहे त्याचप्रमाणे बर का, संतांचे दर्शन घ्यायचं असेल किंवा संतांची भेट जर घ्यायची असेल बर का, तर ते ब्रह्मस्वरूप असणाऱ्या संतांच्या भेटी करता आपल्याला अनेक नसणारी ती सामुग्री पुण्याची पाहिजेलच आहे. का तर ब्रह्मस्वरूप आहेत ते. बर का, परब्रह्माच्या भेटी करता अनेक नसणाऱ्या सामुग्री पाहिजे ना, म्हटल्यानंतर अनेक नसणाऱ्या संतांच्या भेटी करता सुद्धा सामुग्रीच पाहिजे. का तर दोघं एकच आहेत. बर का, एकच आहेत दोघही. देवासी अवतार, भक्तासी संसार, दोन्हीचा विचार एकपणे, अशा संबंधाला विचार करता येतो आपल्याला. किंवा होणार बर का, परब्रह्म स्वरूप असणाऱ्या त्या संतांच्या भेटी करता बर का, काय काय पाहिजे बाबा, कसं कसं पाहिजे हे सांगत असताना तुकोबाराने अनेक नसणाऱ्या विचारामध्ये सांगितलं. एक अभंग स्वतः स्वतंत्र त्याच्या करताच अनेक नसणारे लिहिलेलं आहे तुकोबाराने. ऐसी ऐसियाने भेटती ते साधू, ज्याच्या दर्शने सुटे भव बंधू, एका सच्चिदानंदी नित्यानंद, मोक्ष सिद्धी तीर्थ वंदू रे, एका मोक्ष सिद्धी तीर्थ वंदू रे, ऐसी ऐसियाने भेटत ते साधू, साधू
तिथे साधू ऐशी ऐशी यार भेट तिथे साधू ज्याच्या देवस्थान तुझे भवबंधू नित्यानंदू तीर्थवंदू ऐशी ऐशी यार भेट तिथे साधू भेट तिथे साधू ऐसी ऐसियाने भेट तिथे साधू काय आहे हे? 4 चरणाचा आणखीन असणार एक कडवा आहे. चौचरणी अभंग आपण आणखीन असणारे आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो. ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला ह्यातलं. ऐसी ऐसियाने भेट तिथे साधू पहिलं. दुसरं, ज्याच्या दर्शनी तुटे भवबंधू, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधुरे एक कडवं झालं. बरोबर आहे. आता ह्यातली खूबी सांगतो कशी आहे. ऐसी ऐसियाने भेट तिथे साधू, इथं आणखी असणारा स्वल्प विराम आहे. इथं विषय संपला, एक विषय संपला बर का. आणि पुढे विषय सुरू झाला. काय चालू झाला? तुकोबारायांनी त्या आणखी असणारा महात्म्याची दिव्यत्वाचं आणखी असणारं वर्णन करतात. कसं बाबा, कसा आहे तो महात्मा? ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू, बर का, ज्याच्या दर्शन मात्र बरोबर असं आणखी असणारा आपण ह्या भवसागरातून तरुण जाऊ शकतो, ही त्यांची शक्ती आहे. बर का. अजून, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, बर का, जे आणखी असणारा प्रत्यक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. सच्चिदानंदत्व आणखी असणारा हे जे पद आहे हे परब्रह्माचं पद आणखी असणारं हे त्यांना आणखी असणारा प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्याकरता अनेक उदाहरण आपल्याला आणखी असणाऱ्या तुकोबारांच्या गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला सापडतात. बरं का. तर असं आणखी असणार त्या ब्रह्मपदाला प्राप्त झालेले, सच्चिदानंदत्व पदाला प्राप्त झालेले, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंदुरे, त्यांच्या दर्शन मात्रा बरोबर असं आणखी असणारा आपल्याला मोक्षाची आणखी असणारी प्राप्ती होती आहे. असे जे महात्मे आहेत, असे महात्मे ऐसी ऐसियाने भेट तिथे साधू, हे करावं लागेल. ते महात्मे भेटण्याकरता काय करावं लागेल बाबा? त्याची साधना ही पुढे तुकोबाराने सांगितली. मनबुद्धी काया वाचा शुद्ध करी, बर का, लघुत्व स्वर्ग भावे अंगीकारी, बर का, सांडी मांडी नीतूपणायसी थोरी रे. अजून, भाव सर्व कारण मूळबंधू, सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू, बर का, भूत कृपा मोडी द्वेषकंदू, शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे. अजून 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 मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी अवहीजन, बर का, तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष देणे दर्शने, बर का. असे महात्मे हे, असे महात्मे, बर का, हे जन्मताच आणखी नसणारा परब्रह्म स्वरूप आहेतच आहेत. पण जन्माला आल्यानंतर ना आणखी नसणारा, बरं का, ह्या पृथ्वी तलावरच्या नियमाप्रमाणे महात्म्याने साधना आदी करून आणखी नसणार आम्ही ब्रह्मपदाला प्राप्त झालो, असे आणखी नसणार स्वतः महात्मे सांगतात. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच आम्ही या कीर्तने शुद्ध झालो.
संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुकोबर आणि नटणार सांगतात की बाबा आणि नटणार आम्ही मनुष्यवत जन्माला आल्यानंतर आणि नटणाऱ्या या मनुष्यवत जन्माच्या संबंधामध्ये प्राप्त होणारे सगळेचे सगळे विकार उपाधी आणि नटणार आमच्या ठिकाणीही अनेक नटणार जडलेले होते. आणि त्या सगळ्या अनेक नटणार विकार उपाधी अनेक नटणार रहित होण्याकरता म्हणून आम्ही जर काही जर प्रामुख्यानं केलेले जर उपाय जर असेल तर ते म्हणजे अनेक नटणारा कीर्तन. कीर्तन म्हणजे अनेक नटणारा कंबर बांधून कीर्तन करणं ते कीर्तन नाही. जेथ कीर्तन हे नामघोष कीर्ती निर्लज्ज हरीचे दास सकळ ओथंबले रस तुक्ती पाशवबंधाचे. बरं का किंवा होणार कसं आहे परमात्मा स्वरूपाचं चिंतना व्यतिरिक्त कोणचंही अनेक नटणारा कीर्तन म्हणून मानलं जात नाही. बरं का कीर्तन म्हणून मानलं जात नाही. भगवंताचं चिंतन हे कीर्तनच आहे. हे कीर्तनच आहे. आपण नित्य अनेक नटणाऱ्या ह्या कीर्तनामध्ये मग्न झालं पाहिजे. नित्य कीर्तन केलं पाहिजे आहे. असे अनेक नटणाऱ्या संबंधानं बरं का ब्रह्मत्वानं जन्माला आपल्या जन्माला आलेले हे महात्मे अनेक नटणारा साधनाधिकाच्या संबंधामध्ये बरं का स्वतः अनेक नटणारा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा अशा संबंधानं अनेक नटणारी स्वतःची काया ब्रह्मरूपताला अनेक नटणारा प्राप्त करून घेतले म्हणून ते पवित्र झाले. म्हणून ते पवित्र आहेत. म्हणून तुकोबराय सांगतात की बाबा त्या जगामध्ये अनेक नटणारा नामधारकाशिवाय अनेक नटणारा दुसरा पवित्र मनुष्यच नाही. दुसरा पवित्र मनुष्य नाही ह्या नामधारकाशिवाय. बरं का पवित्र म्हणून घेऊन अनेक लोक अनेक नटणाऱ्या छाती म्हणजे असं बडवत हिंडतायत. बरं का पण हा महात्मा कसा आहे कधीही सांगत नाही मी पवित्र आहे म्हणून. पण न सांगता अनेक नटणारा स्वतः महात्मा पवित्र असल्यामुळे बरं का
याच्याशिवाय ह्या जगामध्ये दुसरा अन्यत्र पवित्र व्यक्ती कुणी नाही. म्हणून तुकोबराने आणखी नसणारा चकारात्मक सांगतात, हीच एक भूमंडळी, बर का, एक भूमंडळी तेच, दुसरं कोणी नाही. पवित्र सोवळी, बर का, पवित्र आहे, सोवळे आहेत, बर का. कशाला पवित्र झाले? चिंतनाच्या संबंधानं, नामाच्या संबंधानं. गीता 10वा अध्याय, भगवद्गीता 10वा अध्याय, विभूती योग. विभूती योग सांगत असताना भगवंताने स्पष्टपणे सांगितलं, बाकीच्या सर्व आणखी नसणाऱ्या कामांमध्ये, बर का, बाकीच्या सर्व आणखी नसणाऱ्या विचारांमध्ये, बाकीच्या सगळ्या कर्मामध्ये अत्यंतिक आणखी नसणाऱ्या आवडीनं, अत्यंतिक भावनेनं, किंबहुना अति जबाबदारीपूर्वक आणखी नसणारा केला जाणारा एकमेव कर्म आणखी नसणारं ते म्हणजे कोणचं कर्म आहे सांगा बरं. बर का, यज्ञानाम जपयज्ञोस्मी स्थावराणाम हिमालय. बर का, जपयज्ञ म्हणजे नाम घेणं, भगवंताचं नाम धारण करणं, नाम घेणं, नामाचं चिंतन करणं, अखंडाकार म्हणून असं देखील असणार, त्याच्यामध्ये लीन होऊन राहणं. बर का, याच्यासारखा दुसरं आणखी नसणार ह्या ठिकाणी साधन नाही, याच्यासारखा आणखी नसणार दुसरं चिंतनाचा विचार नाही. ते अनंत नामे परमेश्वर. नाम पवित्र आणि परिकार. नामा बरविया अनंत अपार. नाम पवित्र आणि परिकर. ऐसे भगवंताच्या नामा एवढं पवित्र कुठलंच नाही. ऐसे तरले चराचर, बर का, चराचरांमध्ये आणखी नसणारा तरुण जाणारा विषय जर कोणचं जर असेल तर ते म्हणजे आणखी नसणारा नाम. येथे एकच लीला तरले ते सर्व भावे मज भजले, तर या येलची थडी सरले माया जाळ. अशा संबंधामध्ये विचार करता येतो. नाम पवित्र आणि परिकर, बर का, पवित्र आहे नाम, अत्यंतिक पवित्र नाम, भगवंताचं नाम पवित्र, बर का. म्हणून तरी ते नामाला कधीही आणखी नसणारा घेता येतो, अन्यथा
नामाला कोणत्याही बंधनाचा विचार आपल्याला बरं का शास्त्रामध्येही पाहायला सापडत नाही आणि संत महात्मे सुद्धा बोलत नाही. मंत्राधिकाच्या संबंधामध्ये आसनाची गरज आहे बर का. काही मुद्रा धारण करावा लागतो, काही न्यासाधिकांचा विचार सांगितला गेला. हे सगळं करता करता म्हणून असं नसणार मंत्र धारण करता येतो. पण नामाला कोणचंही बंधन नाही, कोणचंही बंधन नाही बर का. काळवेळ नाम उच्चारिता नाही नाही अजून अजून न लगे अंघोळ तोंड धुवावे. त्याला अंघोळ करण्याची गरज नाही, नामाला तोंड धुण्याची गरज नाही, नवे नवे चूळ भरण्याची सुद्धा गरज नाही राजा. खरकट्या उष्ट्या तोंडाला सुद्धा भगवंताचं नाम घेता येतं बर का. हा म्हणून गोड सर्व भाव, गोड आहे नाम बर का. असो तर असं पवित्र नामाला धारण केलं त्या महात्म्याने म्हणून बर का ते पवित्र झाले, पवित्र झाले. पवित्र होतेच पण नामाला शुद्धता प्राप्त होतीये, नामाला पवित्रता प्राप्त होतीये हे दाखवून देण्याकरता म्हणून त्या महात्म्याने आणखी नसणार ते नाम धारण केलं, म्हणून ते नामधारक झाले बर का. नामधारकाचा खूप मोठा महिमान सांगितला गेला बरं. नाथांचं एक आणखी नसणार त्याकरता स्वतंत्र एक अभंग आहे. त्या अभंगाची सुरुवात आहे, गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन. बरं का. ते सांगता सांगता आणखी नसणारा ब्रह्मवेत्ता ब्रह्मज्ञानी ब्रह्मवेत्ता पर्यंत येऊन मग आणखी नसणार नाथराय सांगतात ऐसे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर बर का. वेत्ते आणखी नसणार अपरंपार जरी जीव घातले बर का तर एक नामधारक जेवला तर ते सगळं आणखी नसणार त्याच्यामध्ये येऊन गेलं. एवढी आणखी नसणाऱ्या नामधारकाचं महत्व आहे. तर असं आणखी नसणारा ते महात्मे पवित्र असणारे ते महात्मे आणखी नसणार याची एक भूमंडळी बर का ते एकच आहेत त्या भूमंडळामध्ये पवित्र असणारे, अन्यथा दुसरं कोणी नाही बर का. का तर यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. राहिलेले विषय परत कधीतरी. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव श्री ज्ञानदेव
राम सीताराम। बोला पुंडलिक वरद हरि विष्णु श्री ज्ञानदेव। पवित्र सोवळी एकतीच भूमंडळे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। बरं का, आता जी का प्रेम सेवा झाली ती सर्व सेवा सद्गुरू दादासाहेबांची दादासाहेबांच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ। त्या अगोदर सूचना आहे की उद्या ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आपली सद्गुरू दादासाहेबांची दिंडी ज्ञानोबराय तुकोबरायांच्या प्रस्थानाकरता देहू आणि आळंदीला उद्या निघत आहे। तरी दिंडीला जाणारे जे काही आणखी नसणारे वारकरी लोक असतील त्या सर्व लोकांनी आणखी नसणाऱ्या ठीक 3 वाजता आपल्या सगळे काही पिशवी आपली हडपी आपली बरं का सगळं वस्तू घेऊन या ठिकाणी दुपारी 3 वाजता ठीक हजर व्हायचं आहे। 3:30 वाजता दिंडीचं प्रस्थान होईल। तरी सर्वांनी आणखी नसणार अगत्यानं हजर राहायचं आहे। त्याच्यामध्ये अजून एक विशेष सूचना आहे। विशेष सूचना अशी आहे की जे काही वारकरी चालत जाणार आहेत त्यांनी टाळ घेत असताना टाळाची नोंद करून आणखी नसणारे टाळे घ्यायचे आहे, जेणेकरून टाळ घाळ होता कामा नाही याच्या पाठीमागची ही भूमिका आहे। तरी सर्वांनी आणखी नसणारा ह्या गोष्टीचा अत्यंत जबाबदारीपणे नोंद घ्यायची आहे। ज्यांनी कोणी हितून टाळ घेतले त्यांनी हितून नोंद करावी, ज्यांनी आळंदीला घेतले देहूला घेतले तिथं आणखी नसणारे नोंद करावी। प्रत्येक ठिकाणी आणखी नसणारा नोंद करून घेण्याची सोय आहे, टाळ देण्याचीही सोय आहे। त्या पद्धतीने आणखी नसणारा प्रत्येकाने टाळाचं नोंद करून आणखी नसणारा टाळ घ्यायचे आहे। सद्गुरू दादासाहेबांचे टाळ म्हणजे अत्यंत बहुमूल्य टाळ आहेत। काही वेळेला आणखी नसणारे घाळ होतात बरं का, होतात अनवधानानं होतात, कोणी मुद्दामून करत असं विषयाने अनवधानानं घडतं आणि ते अनवधानानं सुद्धा घडू नये बरं का, म्हणून त्याकरता आणखी नसणारी ही तरतूद आहे। तरी सर्वांनी आणखी नसणारी ह्याची बरं का नोंद घ्यायची आहे। तर कीर्तनाच्या पश्चात पडसाळीकरांचा जागर होईल, तरी जागराला सर्वांनी आणखी नसणारा हजर राहायचं आहे। झालेली सेवा सद्गुरू दादांच्या चरणी आणखी नसणारा अर्पण करून परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ। पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती
नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मो जन्मी तुका म्हणे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय श्री ज्ञानदेव